नवऱ्याची फरमाईश होती की आज साबुदाणा वडा बनव. मग काय, नवरा म्हटला आणि ते केलं नाही असं तर होणारच नाही. लगेच मी आलू उकळा ठेवले. तोपर्यंत तिकडे शेंगदाणे वगैरे भाजून घेतले. शेंगदाणे वगैरे भाजल्यानंतर शेंगदाणे मिक्सरमध्ये काढून घेतले. शेंगदाणे मिक्सरमध्ये काढल्यानंतर लगेच आपले आलू उकडले होते त्याची साल वगैरे काढून घेतली आणि मिरचीची पण पेस्ट बनवून घेतली. हवा असेल तर तुम्ही जिरे कोथिंबीर ॲड करू शकता, पण त्यांना उपास असल्यामुळे मी त्याच्यात काय जिरे कोथिंबीर ॲड केली नाही. नंतर चवीनुसार मीठ टाकलं आणि सगळं मिश्रण मिक्स करून घेतलं. मिक्स केल्यानंतर लगेच कढईत तेल टाकून तेल गरम करायला कढई ठेवली. तेल गरम होईपर्यंत मी छोटे छोटे असे वडे बनवून घेतले. तोपर्यंत तेल गरम झालं आणि असे बनवलेले वडे तेलात टाकून असे लालसर होईपर्यंत तळून घेतले. सगळे वडे तळून घेतल्यानंतर खाला पण घेतले. दही आणि वडे खाला खूप छान लागतात. मग दही आणि वडे आम्ही घेतले आणि त्यांना पण दिले. त्यांची रिॲक्शन तुम्ही बघू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.